मी डॉक्टर भाऊराव तायडे, माजी सैनिक। माझ्या बाजूला माझे परभणी जिल्हा दिघूळ गावचे माजी सैनिकच ते माझ्यासोबत उपोषणला इथे आलेले आहेत पालघरला। आणि माझं जे उपोषण होतं, जे मी 13 ऑगस्ट 2025ला जे उपोषण केलं होतं पाचबत्तीला हुतात्मा चौकात, ते माझं उपोषण माननीय राजेंद्र गावित, कुंदन संखे शिवसेना अध्यक्ष, मनीषा निमकर, त्यानंतर RPIचे सुरेश जाधव, नगरपालिकेचे शिव आणि त्यांचे पदाधिकारी आणि इतर पॉलिटिक्स लोक यांच्या आश्वासनाने मी ते उपोषण तेव्हा सोडलं होतं। परंतु याच्यावर 5 महिना उलटून गेला, कुठलीही कारवाई अजून झाली नाही। म्हणून नाइलाजाने माजी सैनिकांना 23 तारखेला उपोषणला बसावं लागलं। आजचा 4था दिवस होता। माननीय आज पालकमंत्री गणेश नाईक साहेब आले होते, ॲडिशनल कलेक्टर बागडे साहेब होते, सुभाष बागडे साहेब होते आणि इतर प्रतिनिधी होते, इतर अधिकारी होते, पॉलिटिक्स पण होते। गणेश नाईक साहेबांनी आश्वासन दिलं आहे की जे काही तुमचं तायडे साहेबांचं जे घराचं टॅक्स आहे, 1 घर असो 2 घर असो किती असो, त्यांचं संपूर्ण ते आम्ही माफ करू। उद्याच्या उद्या त्या नगरपालिकेला RTS करून आम्ही ते क्लिअर करून टाकू, अशा आश्वासनाने त्यांनी माझं हे उपोषण सोडलेलं आहे। परत जे बाकी माझ्यासोबत परभणीवरून जे आले होते, राष्ट्रीय अध्यक्ष होते किशन क्लबचे, त्यांनासुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आहे की यांच्या ज्या मागण्या आहेत त्याही यांच्या लेटरहॅडवर घ्या आणि RDC साहेबांना सांगितलं की तुमच्याकडे ते पत्र घ्या, तुमच्याकडून पत्राच्या इकडून मला ते पत्र पाठवून द्या। यांच्यासुद्धा पूर्ण महाराष्ट्रभरात आपण पूर्ण ते मोहीम आपण सर्व हे करू, घर टॅक्स वगैरे संपूर्ण क्लिअर करू, अशा त्यांच्या मागण्यावरून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने मला पाणी पाजून माझं उपोषण सोडलेलं आहे। परंतु माझी अजूनही एक मागणी आहे नाईक साहेबांना, आमच्या पालकमंत्री साहेबांना एक मागणी आहे की जे काही असे भ्रष्टाचार होतात, ते नगरपालिकेचे भ्रष्टाचार, कोणाच्या नावाने कुठली बिल टाकायचं, कोणाच्या नावाने कुठली प्रॉपर्टी लावायची, हे कुठंतरी थांबवावा। कारण पालकमंत्री साहेबांना मी आजच ओळखत नाही, ठाण्यालाही सुद्धा ते पालकमंत्रीचं काम त्यांनी खूप चांगलं केलं होतं आणि प्रत्येक दरबारमध्ये ते अमोरसमोरच ते सर्व प्रश्न सोडवत होते। आणि आजसुद्धा त्यांनी ते भूमिका दाखवली की हा गणेश नाईकचा माझा हात आहे, तायडेसाहेब हाताला पकडा। मी त्यांच्या हाताला पकडून उठलो आणि त्यांच्या हाताने पाणी पिलं आणि माझं उपोषण मी सोडलं। मी माजी सैनिक अंकुश बाळासाहेब शिंदे, मुक्काम पोस्ट दिघूळ, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी, महाराष्ट्र माजी सैनिक संघटना सचिव। सर, मला विशेष एवढा आनंद होतो की माझे जोडीदार या ठिकाणी उपोषणाला बसले। त्यांच्या उपोषणासाठी मी परभणी या ठिकाणाहून 700 किलोमीटर दूर अंतर तय करून या ठिकाणी त्यांना सपोर्टिंगसाठी आलो असता पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांनी येऊन झेंडा वंदन करण्याच्या अगोदर आमचे उपोषण सोडले व त्यांनी असे सांगितले की तायडे साहेब हा नाईक साहेबाचा हात आहे आणि आपले जो प्रश्न काय जे असतील ते प्रश्न आम्ही आत्ता लगेच सोडवू। आज या स्थितीला तुम्ही आमचे उपोषण सोडा आणि आमचं तुम्ही ऐका। त्यांच्या म्हणण्यावरून नाईक साहेब यांनी आमचे उपोषण नारळ पाणी देऊन उपोषण सोडले व झेंडावंदनासाठी मार्गस्थ झाले। सर, आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला, जेणेकरून एक माजी सैनिक लेकराबाळाची पर्वा न करता, न विचार करता मातृभूमीच्या रक्षणासाठी लाईन ऑफ कंट्रोलला ड्युटी देतो आणि त्या जवानावर या ठिकाणी जो की जवान कारगिल युद्धातला सहभागी आहे, कारगिल युद्ध केलेला आहे आणि तो जवान उपोषणाला बसतो आणि त्या जवानाची जर प्रॉब्लेम सॉल्व होत नाहीत, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असावे। तरी पण नाईक साहेब पालकमंत्री यांनी डॉक्टर भाऊराव तायडे यांचा प्रश्न तर मार्गी लावला, पण आमचे बॅनर बघून त्यांनी सांगितले की बाबा महाराष्ट्र परभणी इथून आलेले आहेत, त्यांचे पण आम्ही प्रश्न मार्गी लावू, सर्वांचे प्रश्न मार्गी लावूत, जवानांचे जे बी काही प्रश्न असतील ते मार्गी लावूत, असे त्यांनी आश्वासन दिल्यामुळे मी पालकमंत्री पालघरचे यांचे खूप खूप आभार व धन्यवाद व्यक्त करतो। त्यांना जय हिंद करतो, त्यांना सॅल्यूट करतो, जेणेकरून की पूर्ण महाराष्ट्रातल्या जवानांना त्यांनी सहभागी केलं आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले। जय हिंद सर।